नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया आजच्या काही सुपर 30 बातम्या। सातारा येथील क्रांतिसिंग नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात एका महिलेने 4 अपत्यांना जन्म दिलाय। जिल्हा रुग्णालयातील 10 वर्षांनंतरची ही गौरवशाली घटना आहे। महिला आणि 4ही अपत्ये सुखरूप आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी दिली। मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला। बीड जिल्ह्यातील आष्टी पाथर्डी तालुक्यातील काही गावांना पुराच्या पाण्याने वेढल्याने अडकलेल्या 40 ग्रामस्थांना एनडीआरएफच्या मदतीने एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवावे असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। स्पेशल 26 या हिंदी सिनेमातील कथानकाप्रमाणे प्राप्तिकार अधिकारी असल्याची बतावणी करत रोकडसह कोट्यवधीची लूट करण्याचा प्रकार कवठे महाकाळमध्ये एका डॉक्टरांच्या घरी रविवारी रात्री घडला। वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून 4 संशयितांमध्ये एका महिलेचा सहभाग होता। स्पेशल 26 चित्रपटातील कथेसारखा हा प्रकार सांगलीतील कवठे महाकाळ शहरात रविवारी घडला। राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाकडून 3.5 शक्तीपीठ दर्शनासाठी शिवाजीनगर आगारातून बस सोडण्यात येणार आहे। 27 सप्टेंबर रोजी शिवाजीनगर आगारातून सकाळी 7 वाजता निघणार आहे। पहिल्या दिवशी कोल्हापूर महालक्ष्मीचे दर्शन करून तुळजापूर येथे मुक्काम होणार आहे। या जास्तीत जास्त प्रवाशांनी बस सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे। मुंबईकरांना प्रवासाचा महत्त्वाचा मार्ग मेट्रो 3 अथवा ॲक्वालाईन बाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो 3 दाखल होणार आहे। म्हणजे दसऱ्याच्या दिवशी मेट्रो लाईन 3 कॉरिडॉर संपूर्ण सुरू होईल। मेट्रो 3च्या वरळी आणि कफ परेड दरम्यानच्या अखेरच्या टप्प्याचं रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी नुकतीच पाहणी केली होती। या पाहणीनंतर मेट्रो 3 दसऱ्यापर्यंत सुरू होईल अशी घोषणा करण्यात आली आहे। मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो 3 दाखल होणार आहे। म्हणजे दसऱ्याच्या दिवशी मेट्रो लाईन 3 कॉरिडॉर संपूर्ण सुरू होईल। जळगावच्या बेलवाडी गावात आज जुन्या वादातून उफाळलेल्या हिंसाचारात एकनाथ निंबा गोपाळ यांचा जागीच मृत्यू झालाय। दोन्ही कुटुंबातील एकूण 11 जण जखमी झाले आहेत। जखमींपैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असून सर्व जखमींवर जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत। माजी आमदार अनिल गोटे यांनी धुळ्यात विधानसभा निवडणुकीत 45,000 बोगस मतदारांनी मतदान केल्याचा दावा केलाय। अनिल गोटे यांनी मतदार यादीच आणली आहे। यात त्यांनी एकाच नावाचे अनेक लोक मतदार असल्याचे दाखविले आहेत। एवढेच नाही तर बोगस मतदान करून घेण्यासाठी BLOंना प्रत्येकी 20,000ची आगाऊ रक्कम देण्यात आली होती असाही आरोप त्यांनी केलाय। रामटेक तालुक्यातील नगरधन येथे शनिवारी झालेल्या साप्ताहिक बाजारात एका दुर्दैवी घटनेने परिसरात खळबळ उडाली। भाजी विक्रेत्याच्या दुकानासमोर उभा असताना एक तरुण चुकून गरम तेलाच्या कढाईत पडल्याने तरुणाचा मृत्यू झालाय। प्रशांत कुंवरलाल मसुरके असे मृत तरुणाचे नाव असून तो नगरधन परिसरातील रहिवासी होता। शेतकरी हाच आपल्या पक्षाचा प्राण असल्याचे हेरून आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने तयारीला सुरुवात केली असून त्या अंतर्गत नाशिक येथे रविवारी पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर घेतल्यानंतर सोमवारी ईदगाह मैदानातून जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे। मोर्चाचे प्रमुख आकर्षण म्हणजे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची उपस्थिती आहे। कराड जवळील ओगलेवाडीतून 2 युवकांचे प्रेमविवाह केल्याच्या रागातून चौघांनी अपहरण करून त्यांना शिराळा तालुक्यात मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। दरम्यान मारहाण केल्यानंतर संशयितांनी दोघांना कराड जवळ पुन्हा आणून सोडत पोलिसात तक्रार केल्यास जिवंत ठेवणार नसल्याची धमकी दिल्याचे शहर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत म्हटले आहे। माहुल येथील घरांसाठी महापालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनाही आता अर्ज करता येणार आहे। मात्र त्याआधी विक्री झालेल्या घरांचे पैसे रखडले आहेत। त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये पुन्हा घरांच्या विक्री प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे। एकूणच घरांची विक्री प्रक्रिया रखडली आहे। भांडूपमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढून तब्बल 1,73,00,000 रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। धक्कादायक म्हणजे पत्नीनेच तिच्या साथीदारांसोबत 6 वर्षांच्या काळात हे कृत्य केले। पोलिसांनी या प्रकरणी 5 जणांविरुद्ध FIR दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। तक्रारदाराच्या आरोपानुसार पत्नी आणि तिच्या साथीदारांनी मानसिक त्रास देऊन धमक्या आणि खोट्या तक्रारी दाखल करण्याची भीती दाखवत ही खंडणी उकळली।
नवीन नागपूर साकारताना राज्य सरकारकडून सर्वच बाजूंचा विचार करण्यात येत आहे। तेथील शेतकऱ्यांचे कुठल्याही परिस्थितीत नुकसान होणार नाही। प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांचा जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणे मिळेल असा दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। नागपुरात सोमवारी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते। नाशिक रोड जेल रोड भागातील पवारवाडी येथे शुक्रवार 13 सप्टेंबर 2025 रोजी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास डाऊन लाईनवर सुसाट धावणाऱ्या मुंबई हावडा एक्सप्रेस समोर एका प्रेमयुगुलाने उडी घेत जीवन प्रवास संपविल्याची धक्कादायक घटना घडली। युवक युवतीच्या मृतदेहांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही। या प्रकरणी शनिवारी दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता नाशिक रोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली। विरोधकांचे तोंड बंद करण्यासाठी कोणी कसाही असला तरी त्याला भाजपमध्ये घेण्याचा सल्ला देणारे मंत्री गिरीश महाजन यांना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनावले आहे। देशात लोकशाही आहे, दडपशाही नाही। देश संविधानाने चालतो, कोणाच्या मर्जीने चालत नाही। सगळेच ईडी सीबीआयला घाबरत नसल्याचा टोलाही त्यांनी महाजनांना हाणलाय। सुप्रीम कोर्टाने वक्फ अधिनियम 2025 च्या कायद्याला आवाहन देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करत मोठा निर्णय घेतला आहे। या कायद्यातील काही तरतुदींवर कोर्टाने बंदी आणली आहे। वक्फ बोर्ड सदस्य बनण्यासाठी कमीत कमी 5 वर्ष इस्लामाचं पालन करण्यासाठी अट ठेवली होती, ती कोर्टाने रद्द केली आहे। त्याबाबत योग्य नियम बनेपर्यंत ही तरतूद लागू होणार नाही असं कोर्टाने स्पष्ट केलंय। दिल्लीमधील कॅन्टोन्मेंट भागात रविवार 14 सप्टेंबर रोजी दुपारी भरधाव BMW कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत वित्त मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मृत्यूने खळबळ उडाली होती। या प्रकरणी पोलिसांनी कार चालवणाऱ्या महिलेला अटक केली आहे। या महिलेविरोधात मनुष्यवधासंबंधी कलमांतर्गत आणि अपघातानंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलाय। भारतीय जनता पक्षाचे खासदार अनुराग ठाकूर यांच्या हिमाचल प्रदेशमधील एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा झाली होती। यावेळी ठाकूर यांनी हनुमान हा पहिला अंतराळवीर होता असं वक्तव्य केलं होतं। दरम्यान त्यांच्या या विधानावरून डीएमकेच्या खासदार कनिमोझी करुणानिधी यांनी जोरदार टीका केली आहे। अशा प्रकारचे नेते तामिळनाडूमध्ये नाहीत, हे सुदैव असल्याचेही त्या म्हणाल्या। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशभरात होणाऱ्या आंदोलनासंदर्भात मार्गदर्शक नियमावली तयार करण्याचे आदेश पोलीस विभागाला दिल्याचं सांगितलं जातंय। ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट कडे हे काम सोपवण्यात आलं असून त्यासाठी स्वातंत्र्यापासून विशेषतः 1974 सालापासून झालेल्या आंदोलनाचा अभ्यास करण्याचेही निर्देश अमित शाह यांनी दिले आहेत। आसामसह अनेक राज्यांमध्ये सोमवारी 5.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला। ग्रामीण भागात अनेक घरांचे नुकसान झाले आणि लोक घाबरून घराबाहेर पडले। पण या सर्व गोंधळात आसामच्या नागाव जिल्ह्यातील एका रुग्णालयातून समोर आलेला एका व्हिडिओने संपूर्ण देशाच्या हृदयाला स्पर्श केला आहे। या व्हिडिओमध्ये भूकंपाच्या वेळीही रुग्णालयातील परिचारिकांनी आपलं कर्तव्य निभावलं। या व्हिडिओमध्ये ते नवजात बालकांचे रक्षण करण्यासाठी आपले प्राण धोक्यात घालताना दिसत आहेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लादलं आहे। आंध्र प्रदेशातील कोळंबी निर्यातीतील 25,000 कोटींचा तोटा झाल्याचा अंदाज असून 50% निर्यात ऑर्डरही रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे। ट्रम्प यांच्या टॅरिफचा हा परिणाम असल्याचं बोललं जातंय। तसेच निर्यात होणाऱ्या 2000 कंटेनरवर तब्बल 600 कोटींचा कराचा बोजा पडल्याची माहिती काही अधिकाऱ्यांनी दिली आहे। नेपाळ, फ्रान्स आणि इंडोनेशियातील आंदोलनानंतर आता फिलिपिन्समध्ये सरकार विरोधात जनतेचा रोष उफाळून आलाय। भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी सरकार विरोधात आवाज उठवला असून राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनी जनतेला शांततापूर्ण मार्गाने निषेध व्यक्त करण्याचे आवाहन केले आहे। त्यांनी सांगितले की कोणत्याही व्यक्ती, मग तो त्यांचा सहकारी असो, त्याला चौकशीला सामोरे जावेच लागेल। मी राष्ट्राध्यक्ष नसतो तर मी पण त्यांच्यासोबत रस्त्यावर उतरलो असतो। अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने भारतीय आयातींवर 50% इतका मोठा टॅरिफ म्हणजे टॅक्स लादला आहे। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पासून सर्व अमेरिकन अधिकाऱ्यांपर्यंत भारताने लादलेल्या उच्च करांबद्दल सतत टीका करत आले असून आता भारताच्या व्यापार धोरणांवर टीका करताना अमेरिकेचे वाणिज्य मंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी भारत सरकारवर जागतिक व्यापाराचा फायदा घेत बाजारात एंट्री मर्यादित केल्याचा आरोप केलाय।
नेपाळमध्ये अलीकडे झालेल्या जेनझी आंदोलनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसलाय। आंदोलनातून उसळलेल्या हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोडीमुळे अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले आहे। तसेच आंदोलनामुळे जवळपास 10,000 लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडली आहे। याशिवाय दरबार स्क्वेअर, पोखरा, भैरवा आणि चितवन सारखी प्रमुख पर्यटन स्थळेही ओस पडली आहेत। कैलास मानसरोवर यात्रेसाठी येणाऱ्यांची संख्याही झपाट्याने कमी झाली आहे। उत्तर कोरियामध्ये परदेशी चित्रपट आणि टीव्ही शो पाहणाऱ्यांना किंवा त्यांचे वितरण करणाऱ्यांना फाशीची शिक्षा दिली जात आहे। विशेषतः दक्षिण कोरियाई ड्रामांवर बंदी आहे। संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार अहवालानुसार सरकारने नागरिकांच्या खासगी स्वातंत्र्यावर कडक निर्बंध लादले आहेत। देखरेख प्रणाली अधिक कठोर झाली आहे, नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय आणि शिक्षा अधिक कठोर झाल्या आहेत। एका अहवालातून तेथील लहान मुलांचे शॉप ब्रिगेड नावाचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे। महाराष्ट्र राज्यातील 11वीच्या प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या अंतिम फेरीनंतर तब्बल 86,016 जागा रिक्त राहिल्या आहेत। नागपूर विभागात सर्वाधिक जागा रिक्त असून एकूण 1,311 महाविद्यालयांमधील 2,21,235 जागांपैकी केवळ 1,35,219 जागांवरच प्रवेश निश्चित झाले आहेत। भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने जागा रिक्त आहेत। बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार आज 15 सप्टेंबर 2025 रोजी देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,09,790 रुपये आहे, तर 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,06,41 रुपये आहे, तर 1 किलो चांदीचा दर 1,28,940 रुपये आहे। याशिवाय 10 ग्रॅम चांदीचा दर 1,289 रुपये आहे। टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचा पती विकी जैन सध्या हॉस्पिटलमध्ये आहे। एका अपघातात जखमी झाल्यानं त्याच्यावर उपचार सुरू आहे। त्याच्या हाताला मोठी इजा झाल्यानं त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली। विकीचा अपघात नेमका कसा झाला, काय घडलं याबद्दल चाहते विचारत होते। विकीच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्याला 45 टाके पडली आहे। ही माहिती अंकिता लोखंडे यांचा मित्र संदीप सिंगने सोशल मीडियावर दिली। बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट दशावतार बॉक्स ऑफिस गाजवत आहे। दशावतारने जगभरात ऐतिहासिक कामगिरी केली आहे। दशावतारने 3 दिवसात जगभरात तब्बल 5.22 कोटी रुपयांची कमाई केली आहे। दशावतारला फक्त महाराष्ट्रात किंवा भारतातच नाही तर जगभरात उत्तम प्रतिसाद मिळतोय, हे या चित्रपटाच्या 3 दिवसांच्या कलेक्शन मधून दिसतोय। भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचा वाद आता चिघळला आहे। हस्तांदोलन न करण्याच्या मुद्द्यावरून सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट याची हकालपट्टी करावी अशी मागणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष तसेच आशियाई क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी केली आहे। आशिया चषकच्या उर्वरित सामन्यांमधून पायक्रॉफ्ट यांची तातडीने हकालपट्टी करण्यात यावी असं नकवी यांचं म्हणणं आहे। पायक्रॉफ्ट यांनी दोन्ही कर्णधारांना हस्तांदोलन न करण्याची सूचना दिली होती असा आरोप नकवी यांनी केलाय। तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।